इमॅजिन केलं आहे का जास्त कार्बोहायड्रेट्स बॉडीमध्ये गेल्यानंतर म्हणजे तुम्ही भात कधी बिर्याणी खाल्ली असेल, कधी जास्त चपाती खाल्ली असेल किंवा आता मी इंडियन ऑडियन्सला बोलतो आहे तर युजुअली आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतो. तर मी जास्त काही स्पेसिफिक जायची गरज नाही आहे. मी तुम्हाला एक सिम्पली बोलणार आहे की तुम्ही जे नॉर्मल डाएट खाता घरी ते खाल्ल्यानंतर तुम्हाला कधी असं दुपारी जास्त झोप कंट्रोल होत नाही असं कधी नोटीस झालं आहे का? आय गेस सगळ्यांना नोटीस होतच आहे आणि कारण याचं रिझनही सिम्पल आहे. आपल्या मीलमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स आहे. तर याचं रिझन काय आहे? का कार्बोहायड्रेट्स जास्त खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीला झोप येते आणि का आपली बॉडी आपल्याला काम करून देत नाही? तर ह्या टॉपिकवरती मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो पण ते अगदी शॉर्टमध्ये होतं, एकदम घाईमध्ये होतं. सो मी ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे की जास्त डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं की व्हाय बॉडी गेट्स एक्स्ट्रा स्लीपी व्हाईल कन्झ्युमिंग ओव्हर कार्बोहायड्रेट्स. जर इनफ क्वांटिटीमध्ये कार्बोहायड्रेट जात आहे तर काय प्रॉब्लेम नाही, बट आपल्या इंडियन डाएटमध्ये जास्त कार्बोहायड्रेट कंटेंट आहे. सो आपल्यासाठी दुपारची झोप कंट्रोल न होणे हे ऑब्वियस आहे. तर रिझन एकदम सिम्पल आहे. ते रिझन सांगण्याआधी सायंटिफिक बेस्ड रिझन सांगणार आहे मी. तर ते रिझन सांगण्याआधी मी एक तुम्हाला स्टोरी सांगणार आहे एका सिटीची. आता त्या सिटीमध्ये काय होतं, इमॅजिन करा एक नॉर्मल सिटी आहे, म्हणजे जी आपली रेग्युलर कॉन्सेप्ट आहे सिटीबद्दल अशी नॉर्मल सिटी जिथे भागादौडीची कामे चालू असतात. तर सडनली त्या सिटीमध्ये ओव्हर ट्रॅफिक एंटर झालं काही कारणास्तव, काहीही असू शकतं ते कारण, इमॅजिन करा. तर त्या सिटीमध्ये जास्त ट्रॅफिक आल्यावरती काय होणार? ऑब्वियस आहे ट्रॅफिक पोलीस ॲक्टिवेट जास्त होणार. आणि आता इमॅजिन करा की ह्या सिटीमधली ट्रॅफिक पोलीस वेगळी आहे. ह्या सिटीमधली ट्रॅफिक पोलीस काय करते? जे काही एक्स्ट्रा ट्रॅफिक आलेलं आहे ते एक्स्ट्रा ट्रॅफिक तर साफ करते, पण जे ऑलरेडी चालू आहे ते सुद्धा साफ करते. ॲट द एंड होतं काय? रस्त्यावरती एकही गाडी शिल्लक राहत नाही आणि रस्ता एकदम सुनसान होऊन जातो. आणि रस्ता सुनसान झाल्यामुळे ज्या ट्रान्सपोर्टवरती सिटी डेली बेसिसवरती चालते ती ट्रान्सपोर्ट सिस्टमच बंद झालं. आय एम नॉट सेइंग लिटरली बंद, पण 90% बंद झालं. आणि ह्यामुळे झालं असं की सिटीचं जे कार्य आहे ते ऑलमोस्ट संपत आलं. म्हणजे काहीच वर्किंग राहिली नाही ती सिटी, एकदम बंद पडली सिटी असं म्हणू शकतो आपण. सिमिलर थिंग हॅपन्स विथ आवर बॉडी. आता काय होतं, इमॅजिन करा की जे एक्स्ट्रा ट्रॅफिक बोललो मी, ट्रॅफिक, तर ते ट्रॅफिक काय करतं? ट्रॅफिक ऑब्वियस आहे. आता जे हेल्दी ट्रॅफिक आहे, जे डेली रुटीनसाठी ट्रॅफिक आहे, जे की सिटीला दररोज आता समजा वॉटर सप्लायचे जे लोक आहेत ते ट्रॅफिक थ्रू ट्रॅव्हल करत आहे तर त्यांच्यासाठी ते ट्रॅफिक चांगलं आहे ना, राईट? सिमिलरली कार्बोहायड्रेट्स पण आपल्यासाठी चांगले आहे. कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीसाठी वाईट आहे असं म्हणत नाही मी, बट सेम ट्रॅफिकची ॲनॉलॉजी इथे अप्लाय होते. ट्रॅफिकमध्ये जसं ओव्हर ट्रॅफिक येतं जेव्हा ते पोलीस ॲक्टिव्ह होता, तसंच बॉडीमध्ये ओव्हर कार्बोहायड्रेट्सची एंट्री झाल्यावरती जेव्हा आपण जास्त प्रमाणात न प्रोटीनचं लक्ष देता फक्त चपातीच खातो आहे, भातच खातो आहे, हे सर्व जास्त प्रमाणात बॉडीमध्ये आलं तर होतं असं की बॉडीमधलं पोलीस म्हणजेच इन्सुलिन नावाचा हॉर्मोन ॲक्टिवेट होतो. तर इन्सुलिन काय करतो? इन्सुलिन कार्बोहायड्रेट्सला मॅनेज करतो. जस्ट लाईक ट्रॅफिक पोलीस मॅनेज करतं ट्रॅफिकला, सिमिलरली इन्सुलिन मॅनेज करतं कार्बोहायड्रेट्सला. कार्बोहायड्रेट्स हेल्दी आहे तरी इन्सुलिन त्याच्या ओव्हरडोज झाल्यामुळे ॲक्टिवेट होतं. कार्बोहायड्रेट्सच्या ओव्हरडोज झाल्यामुळे इन्सुलिन ॲक्टिवेट होतं. आणि इन्सुलिन कार्बोहायड्रेट्सला मॅनेज कशा प्रकारे करतं? तर जे काही किंवा कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले तोंडावाटे, त्या कार्बोहायड्रेट्सला बोलतं की हे कार्बोहायड्रेट्स तू एका मसलमध्ये जा, हे कार्बोहायड्रेट्स तू लिव्हरमध्ये जा, हे कार्बोहायड्रेट्स तू इतर पार्ट्समध्ये, सर्व पार्ट्समध्ये ते इन्सुलिन आपल्या कार्बोहायड्रेट्सला पाठवत असतं. आणि जे काही आपण ओव्हरडोस केलेला असतो, म्हणजे जे काही एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट्स आपल्याकडे उरलेले असतात, ते एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट्सचं काय होतं सांगा? ते बळजबरीने फॅटमध्ये स्टोअर होतं आणि
ते सर्व कार्बोहायड्रेट्स जे की आपण एक्स्ट्रा कन्झ्युम केलं ते सर्व आणि आधीचं देखील पूर्णपणे इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट करून देतो. आता मी तुम्हाला हे सांगण्याआधी कार्बोहायड्रेट्सचं इम्पॉर्टन्स काय आहे, व्हॉट इज कार्बोहायड्रेट्स बेसिकली, हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर कार्बोहायड्रेट हे ब्लड शुगर आहे जे की आपल्या बॉडीला ATP फॉर्मॅटमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतं आणि ही ATP फॉर्मॅटमधील एनर्जी आपल्या पूर्ण बॉडी फंक्शनिंगला कारणीभूत असते. इवन ब्रेन फंक्शनिंगला सुद्धा कारणीभूत असते. पूर्ण ब्रेन आपला ह्या ग्लुकोजवरती चालतो. ग्लुकोज म्हणजे आपल्या बॉडीने कार्बोहायड्रेट्सचं केलेलं ब्रेकडाऊन. तर हे ग्लुकोज एक शुगर आहे जी आपली बॉडी कार्बोहायड्रेट्समध्ये गेल्यानंतर तयार होते. सो आता लेट्स बॅक टू आवर स्टोरी. जरी ही शुगर, ब्लड शुगर लेवल हाय असली बॉडी, आता हे पण सांगायचं विसरलो की मी ब्लड शुगर लेवलसुद्धा इन्क्रीज होते. आता एकदम सिम्पल सांगतो, एकदम सायंटिफिक वेनी सांगतो. जर ट्रॅफिकच्या ॲनॉलॉजी रिलेट करायच्या वेळेस जरा प्रॉब्लेम होतो. सो एकदम सिम्पल वेनी सांगतो. जेव्हा केव्हा कार्बोहायड्रेट्स एंटर होतं तेव्हा त्याचं ब्रेकडाऊन होतं ग्लुकोजमध्ये आणि ते ग्लुकोज आपलं डिस्ट्रीब्यूट होतं इन्सुलिनद्वारे ब्लडमध्ये आणि सो ते ग्लुकोज आपल्या ब्लडमध्ये पुश केलं जातं आणि ॲट द एंड आपली ब्लड शुगर लेवल इन्क्रीज होते. ब्लड शुगर लेवल इन्क्रीज झाल्यानंतर आपलं इन्सुलिन हॉर्मोन ॲक्टिवेट होतं आणि त्या ब्लड शुगर लेवलला कंट्रोल करायचा प्रयत्न करतं आणि ते ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणताना बॉडी इतकी थकते, ती प्रोसेस इतकी हाय एनर्जी टेकिंग असते की आपल्या बॉडीला काही चान्सेस राहत नाही. म्हणजे इन्सुलिन डायरेक्ट ड्रॉप होतो ना. त्यामध्ये काय होतं, ब्लड शुगर लेवल जी आहे ती इन्सुलिनद्वारे, इमॅजिन करा ब्लड शुगर लेवल फर्स्ट पॉईंटला एकदम पीकवरती असते आणि जेव्हा इन्सुलिन येतं ते डायरेक्ट सडन ड्रॉप देतं. म्हणजे ब्लड शुगर लेवल जी अशा ग्राफमध्ये पाहिजे ती अशी होऊन ती अशा इथं स्टेबल नाही होत, ती डायरेक्ट डाऊन जाते इन्सुलिनच्या जास्त इंट्रॅक्शनमुळे. सो ॲट द एंड होतं काय की आपल्या बॉडीमध्ये एनर्जी राहतच नाही. सर्व काही जी एनर्जी आपल्याला ग्लुकोज फॉर्मॅटमध्ये मिळाली होती ती इन्सुलिनने पूर्णपणे बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट केली मसल्स वगैरेमध्ये आणि ब्रेन फंक्शनिंगला त्यावेळेस काही एनर्जी राहत नाही आणि ॲट द एंड ब्रेन आपलं सेरोटोनिन केमिकल रिलीज करून आपल्या बॉडीला सिग्नल देतं की हॅप्पी राहा, शांत राहा. आणि हॅपीनेस आणि शांतताची फिलिंग आल्याने आणि एनर्जी डाऊन झाल्याने आपले ब्रेनवरती आपली झोप हवी होते. सो हे आहे याच्या मागचं प्रॉपर सायंटिफिक एक्सप्लेनेशन. सो मी तुम्हाला ट्रॅफिकची एका सिटीची ॲनॉलॉजी देऊनसुद्धा हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. आय होप सो मी सक्सेसफुल झालो असेल ते एक्सप्लेन करण्यामागे. सो हे होतं रिझन की सायंटिफिक रिझन आहे आता हे. त्यामुळे किती जणांना समजलं किती जणांना समजलं नाही आय डोंट नो. बट इन केस मी देखील कमी पडत असेल समजावण्यामागे, बट जेवढा माझ्याकडून प्रयत्न झाला समजवायचा जेवढा माझ्याकडून प्रयत्न होतो आहे समजवायचा मी तेवढा प्रयत्न करतो आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. सो हे आहे सिम्पल आहे, याच्यामध्ये काही फार रॉकेट सायन्स नाही आहे. सो याच्यामागं कन्क्लुजन काय आहे, आता हे बरंच सांगितलं मी की ब्लड शुगर लेवल इन्क्रीज होते, ब्ला ब्ला ब्ला, एनर्जी ड्रॉप होतो आणि बॉडी स्लीप स्टेटमध्ये जाते, हे बरंच सांगितलं तुम्हाला. बट याच्यामधलं सोल्युशन काय आहे? सोल्युशन हेच आहे की इंडियन डाएट जे आहे ते ऑब्झर्व करा आणि त्याच्यामध्ये प्रॉपर चेंजेस घेऊन या. जर तुम्हाला एका टार्गेटवरती वर्क करायचं आहे, इन केस माझं सांगतो मला एका एक्झामसाठी प्रिपेअर करायचं आहे आणि मला त्या एक्झामसाठी प्रिपेअर करताना जास्त कार्बोहायड्रेट्स कन्झ्युम करणं फार महागात पडेल, जसं की मला मागच्या ड्रॉप इयरमध्ये झालं होतं. मी तुम्हाला ही स्टोरी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितली आहे. सो कदाचित याच्या लिंकवरती येतं असेल पुढे, आय डोंट नो मी टाकता येईल की नाही मला, बट आय विल सी. सो जर तुम्ही एका टार्गेटवरती वर्क करताय तर जास्त कार्बोहायड्रेट्स इनटेक तुमच्यासाठी हार्मफुल असेल, कारण जी झोप तुमच्या माइंडवरती हवी होईल ना ती तुम्हाला काम करूनच देणार नाही. सो ओव्हरऑल कन्क्लुजन हे आहे या व्हिडिओचं की तुम्ही बॅलन्स डाएट खा, जास्तीत जास्त प्रोटीन इन्क्लूड करा. प्रोटीन डिफिशियंट आहे इंडिया हे जाणून घ्यायला किंवा हे रिअलाईज करायला फार वेळ लागतो, बट इट्स बिटर ट्रूथ, ते ॲक्सेप्ट करावंच लागेल तुम्हाला की तुम्ही प्रोटीन डेफिशियंट आहात आणि तुम्हाला ते प्रोटीनवरती वर्क करणं गरजेचंच आहे. सो मेक शुअर टू ईट हाय क्वालिटी प्रोटीन, मेक शुअर टू ईट कार्बोहायड्रेट्स इन स्पेसिफिक ऑर मेंटेन्ड वे. कमीत कमी कार्बोहायड्रेट्स कन्झ्युम करायचा प्रयत्न करा. मी असं म्हणत नाही आहे की कार्बोहायड्रेट्सनी झोप येते तर डायरेक्ट कार्बोहायड्रेट्स निग्लेक्टच करा. नो, इट इज अ बॅड वे. बट तुम्ही हे करू शकता की त्याला बॅलन्स करू शकता विथ द प्रोटीन अँड अनदर न्यूट्रियंट्स. सो हे आहे याच्यावरलं सायंटिफिक एक्सप्लेनेशन आणि एक कन्क्लुजन किंवा एक सजेशन द्यायचा पण प्रयत्न केला की यू हॅव टू बी बॅलन्स्ड डाएट चेझर.
सो या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप यू लाईक द व्हिडिओ. या बाय. मला माहीत नाही किती एक्सप्लेन करू शकलो की नाही. इन केस मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील ट्राय करायचा प्रयत्न करेल. सो या बाय गाईज.